चंद्रपूर जिल्ह्यातील घोडेझरी धरण ओसंडून वाहत आहे। जिल्ह्यात 2 मोठी धरणं आहेत, त्यापैकी घोडाझरी हे एक मोठं धरण आहे। या धरणाचं मनमोहक दृश्य केशव कुंभलकर या युवकानं ड्रोनद्वारे टिपलं आहे। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले। 6205 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते 3:55 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत। राज्याच्या परिवहन विभागानं स्कूल व्हॅन करता 13 विद्यार्थी आणि 1 चालक असं धोरण अखेर मान्य केलंय। याकरता शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना आणि अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघानं 8 वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा केला, त्याला अखेर यश मिळालंय। अंधेरी ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7A मार्गिकेवरील प्रवास भाडं वाढण्याची शक्यता आहे। MMRDAनं भाडं निर्धारण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव मंजुरी करता राज्य सरकारकडे या महिन्यामध्ये पाठवला आहे। मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देताच पुढे केंद्राला ही समिती स्थापन करण्याकरता शिफारस केली जाणार आहे। 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नूतनीकरण सगळ्या श्रेणींमध्ये जवळपास दुपटीनं महाग झालंय। केंद्र सरकारनं मोटर वाहन नियमामध्ये तिसऱ्यांदा सुधारणा केल्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। मोटर वाहनांकरता नूतनीकरण शुल्क 5,000 पासून 10,000 पर्यंत झालं आहे। चांदीच्या भावात 1,000 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे चांदी 1,15,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। 2 दिवसांमध्ये चांदीमध्ये 3,000ची वाढ झाली आहे। मानवी आरोग्यावर कबुतरांचा होणारा परिणाम अभ्यासण्याकरता राज्य शासनानं तज्ज्ञ समिती गठीत केली। मुंबई उच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट 2025ला दिलेल्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली। समितीनं पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणं अपेक्षित आहे। फॉक्सकॉनची उपकंपनी युझहान या टेक्नॉलॉजीनं पुन्हा एकदा भारतातील युनिटमधून 300 चीनी अभियंत्यांना परत बोलावलेलं आहे, त्यामुळे भारतातील आयफोन निर्मितीवर परिणामाची शक्यता आहे। चीननं तंत्रज्ञान हस्तांतरण रोखण्याकरता असं केल्याचा अंदाज व्यक्त होतोय। जनसामान्यांचं जीवनमान उंचावण्याकरता सरकार विविध योजना, उपक्रम आणि अभियानांची अंमलबजावणी करत असतं। त्यानुसार 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू असलेली पायाभूत आरोग्य सुविधा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आदी योजनांमधील प्रलंबित कामं 31 मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत। पंतप्रधान आवास योजनेतील धुळखात पडलेली हजारो घरं विकण्याकरता म्हाडानं अनोखी शक्कल लढवली। अत्यल्प उत्पन्न गट तसंच PMAY या योजनेतील लाभार्थ्यांना कोणत्याही त्रासाशिवाय झटपट कर्ज मिळावं याकरता म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आता वित्तीय संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 358 जागांकरता भरती करण्यात येणार आहे। त्यात अभियंता, लिपिक, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रिशियन, चालक, बालवाडी शिक्षिका आदींचा समावेश आहे। उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत। नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 245 पदांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता विविध 174 पदांकरता पुन्हा मेगा भरती घेण्यात येणार आहे। 174 पदांची ऑनलाईन पद्धतीनं भरती प्रक्रिया येत्या 26 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। यंदाच्या गणेशोत्सवात जलप्रदूषण टाळण्याकरता नवी मुंबई महापालिका 139 कृत्रिम तलाव तयार करणार आहे। कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित केल्या जाणार आहेत। गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनानं विशेष तयारी केली आहे। यात राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 15 किलोमीटरवर सुविधा केंद्र उभारलं जाणार आहे। 23 ठिकाणी रुग्णवाहिका तैनात असणार आहेत। यंदा अपघात टाळण्याकरता युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचा आणि वेगरोधक फलक लावण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अप्पर महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी दिली।
मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा या मागणीकरता गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मराठा आरक्षण रथयात्रा सुरू झालेली आहे। पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी साकडं घालून यात्रेची सुरुवात झाली। ही रथयात्रा वेरूळ इथं दाखल झाली आहे। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिरचाड बांध ते खुर्शीपार या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। रस्ता दुरुस्ती करता अनेक वेळा प्रशासनाला निवेदनं दिली गेली, परंतु अद्यापही रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही। छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन रोड परिसरातील धरणात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। धरणात पोहण्याकरता गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली। कार्तिक संकोड असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलाय, तरी मुंबई गोवा महामार्ग ठिकठिकाणी खड्ड्यातच आहे। प्रशासनानं रस्त्याच्या डागडुजीकडे कानाडोळा केला असून हा महामार्ग वेळेत दुरुस्त झाला नाही तर गणेशोत्सवाला चाकरमानी वेळेत पोहोचतील की नाही हा प्रश्न कायम आहे। मुंबई गोवा महामार्ग आणि रायगड जिल्ह्यात येणारी गुन्हेगारी रोखण्याकरता अत्याधुनिक कॅमेरे असलेली PNPR तंत्रज्ञान असलेली संकल्पना रायगड पोलिसांच्या मदतीकरता सज्ज झालेली आहे। गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहनांची इत्थंभूत माहिती मिळवण्याकरता मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ANPR कॅमेरे बसवण्यात आले आहेत। गेले 4-5 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसानं आता मात्र उघडीप दिली आहे। पंचगंगा धोका पातळीच्या आत वाहू लागल्यानं पुराचा धोका टळतोय, पण जिल्ह्यात अद्याप सुद्धा 50 मार्गावरची वाहतूक बंद आहे। 46 बंधारे पाण्याखाली गेलेत। कोल्हापुरातली ही बातमी आहे। शहापूर असनगाव मार्गावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे। जीवरक्षक पथकानं झाड रस्त्याच्या बाजूला केलं, यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली। तीनशे 65 दिवसांपैकी 332 दिवस संकटाशी झगडावं लागणार आहे। आपण निसर्गाचं नुकसान केलंय, त्यामुळे कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतील, असं पाशा पटेल म्हणाले। त्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। सरकार शेतकऱ्यांना पूर्णपणे नुकसान भरपाई देऊ शकत नाही, फक्त मदत करू शकतं, असंही पाशा पटेल म्हणाले। पाशा पटेल यांच्या या विधानामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होतीये। विरोधक या मुद्द्याचं भांडवलही करू शकतात। आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही, तर आपण मदत करू शकतो, फक्त मदत करू शकतो। आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे, का तर हे वारंवार घडणार आहे। कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस कमी पडून, कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं, कधी थंडी वाढल्यामुळं, म्हणजे 365 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। येत्या 2 वर्षांनंतर जतला दुष्काळी तालुका म्हणायचं धाडस कुणी करणार नाही, असं विधान केलं जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी। गोकुळाष्टमीच्या निमित्तानं जत शहरामध्ये गोपीचंद पडळकरांकडून भव्य दहीहंडी आयोजित करण्यात आली होती। यावेळी गोपीचंद पडळकर बोलत होते। जतचा पूर्ण चेहराच बदलून टाकायचा आहे। जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायची कुणाची हिंमत राहिली नाही पाहिजे। आणखी मला 2 वर्षाचा फक्त वेळ द्या। या महाराष्ट्रामध्ये कुणी धाडस करणार नाही की जतला दुष्काळी तालुका आहे म्हणायचं। आणि आमच्या तालुक्यातल्या लोकांच्या मध्ये हिंमत आहे, ताकद आहे, शक्ती आहे, संघर्ष करण्याची प्रवृत्ती आहे, लढण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे। त्यामुळे जतचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचा आम्ही ठरवलंय। जत शहरामधला चेहरा मोहरा आम्ही बदलतोय आणि तुम्हाला येत्या 1-2 वर्षामध्ये दिसेल। येत्या 2 वर्षात जतला दुष्काळी तालुका म्हणायचं धाडस कुणी करणार नाही, असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले। त्यांची सविस्तर प्रतिक्रिया आपण पाहिली। आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली बातमी आहे।
यांनी मानहानीची नोटीस पाठवल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। विधिमंडळामध्ये तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला होता। त्यानंतर विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना धारेवर धरलं। रमी प्रकरणामुळे माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद गेलं, त्यात खातं बदलून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण हा विभाग देण्यात आला। तर आता कोकाटेंनी थेट रोहित पवारांवर मानहानीचा दावा केलाय, त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त झाली आहे। राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला। त्याला निमित्त ठरलं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाचं। शेतकरी कर्जमाफीचं मी आश्वासन दिलं होतं का असा सवाल काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता। आता ते असं म्हणतायत की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करणार। अहिल्यानगरच्या नेवासेमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। यावरून आता वातावरण तापलंय। गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पिकांचं नुकसान झालं। कर्ज काढून लावलेलं पीक पुरात वाहून गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला। अशा वेळी एकीकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हाती आहेत ते अजित पवार म्हणतायत योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ, तर पावसामुळे पिकांचं नुकसान, शेतकरी आत्महत्या सुरू असताना योग्य वेळ आता अजून कधी येणार असा सवाल विरोधक विचारू लागलेत। पुढच्या बातमीकडे वळूया। शेतकरी कर्जमाफीबाबत यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय विधान केलेलं होतं ते बघणार आहोत। परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। शेतकरी कर्जमाफीबाबत काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर, ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? कुठं निर्णय घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणतात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं महायुतीने दिलं। तर योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार काल आजमध्ये म्हणाले। योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना। एक मिनिट हे का, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं। जाहीरनाम्यात पुढं 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू। आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे। आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे। वीज माफी 20,000 कोटी रुपयाची वीज माफी कशाला म्हणतात 20,000 कोटी। आणि आत्ताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करतंय किंवा मार्ग काढून देतंय ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत।